49 कोटी निधी वितरित करण्यात आलेला असून 100% निधी खर्च हा जिल्ह्यामध्ये आपण केलेला आहे आणि या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासन सगळ्यांचं मगाशी बैठकीमध्ये अभिनंदन करण्यात आलंय। याच्यावर जाऊन आपण ज्या कामांना हा निधी उपलब्ध करून दिलाय ही कामं वेळेमध्ये पूर्ण करणं याच्या जबाबदाऱ्या सुद्धा सन्मान्य कलेक्टर साहेब आहेत, डीपीओ आहेत आणि संबंधित सगळे विभागाचे जे खाते प्रमुख आहेत त्यांना ह्या जबाबदाऱ्या आपण परत एकदा सूचना दिल्यात की हा निधी जो वितरित केला आणि जी कामं सुरू आहेत ती गतीनं क्वालिटीची वेळच्या वेळी वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजे त्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणेनं घ्यायची। याच्यामध्ये आपण जर बघितलं जे आपण शासकीय जी कामं आपण प्राधान्याने काही वेगळी घेतली त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते अल्ट्रा सोनोग्राफीची सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका, मुलींच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषद शाळांना सीसीटीव्ही, जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना स्वच्छतागृह, स्मशानभूमीकरिता जागा खरेदी, साधारण 138 गावांच्या स्मशानभूमी, मला वाटतं बरोबर ना 138 गावांच्या जागा काही ठिकाणी शासकीय जागा देऊन आपण स्मशानभूमीची कामं मंजूर केली, काही पूर्ण पण झाली। तरीही अजून 115 गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी स्मशानभूमीला जागा अजून आपल्याला उपलब्ध होत नाही, त्याला लागणारा निधी आपण ठेवलाय। त्यामुळं त्याला आता आम्ही संबंधित त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार, तिथं असणारे तहसीलदार, बीडीओ, ग्रामसेवक, तलाठी या सगळ्यांना आम्ही म्हणजे जागा मिळण्यासाठी पाठपुरावा करून ह्या राहिलेल्या स्मशानभूमी ज्या आहेत त्या लवकर उभ्या कशा राहतील, मग शासकीय जागा असेल, गायरान असेल, जिल्हा परिषद असेल ती जागा उपलब्ध करून घेऊन जिथं समजा वैयक्तिक दानपत्र केलं कोणी तर चांगलंच आहे, पण समजा होत नसत किंवा मिळत नसत तर या बाकीच्या मार्गाने 115 गावं स्मशानभूमी तिथं उभं करायचं असं आपण नियोजन आजच्या बैठकीमध्ये चर्चा करून केलंय। अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 125 कोटी नियतव्यय मंजूर होता। 125 कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। या अंतर्गत विकास कामांपोटी सगळा निधी वितरित पण आपण केलाय। त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण हे 26-27 साठी 484 कोटीची अंतिम नियतव्यय करण्यात आलेला असून अंतिम आराखडा तयार करण्यात आलेला आहे। त्याचे नियोजन करिता सविस्तर सादरीकरण करण्यात आले। त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यासाठी 25% निधीची तरतूद, तसेच नाविन्यपूर्ण योजना व इतर नियोजन 5% वगळता म्हणजे बाकी सगळं 2/3 नियतव्यय हा गाभा क्षेत्रासाठी हे करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपण आता पुढच्या याच्यामध्ये शासनाकडनं प्राप्त वाढीव तरतुदीतून राखीव वजा जाता राज्यस्तरीय बैठकीत प्रस्तावित केलेल्या प्रमाणे महिला बाल विकास या अंतर्गत अंगणवाडी, वीज कनेक्शन, तसेच बांधकाम, दुरुस्ती, गाव तिथे स्मशानभूमी, इको टुरिझम तथा वन पर्यटन, त्याचबरोबर वन पर्यटनासाठी सुद्धा सर्व सोयीयुक्त पार्क हा त्यामध्ये आपण केलेला आहे। असे अनेक आहे। मग बाकी पण आपण या विकास कामांच्या आता तरतुदी प्रस्ताव वगैरे जे आहेत या चर्चा झाली, काही विभागांच्या कामाबद्दल चर्चा झाली, काही ठिकाणी दिरंगाई होती आहे, काही ठिकाणी संबंधित विभागाची हे लक्ष देत नाहीत त्याबद्दल पण हे झाले। काही अधिकारी ते पण मुद्दाम आजच्या बैठकीला काही अधिकारी उपस्थित नव्हते, त्यांना कारणे दाखवा नोटीस आणि त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा
करण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून मी घेतलाय, जसं कलेक्टरनं सांगितले. कारण असलं अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित न राहणं हे कदापिही खपून घेतलं जाणार नाही. आम्ही सगळे इथं आलोय, प्रत्येकाला काम असतं. आता तुम्ही पण सगळे पत्रकार बंधू आलाय, तुम्हाला पण इतर काम असतं. तुम्हाला पण आज मोहरम आहे, सुट्टी असली तरी तुम्ही इथं आलाय, आम्ही इथं आलोय. तर अधिकाऱ्यांनी सुद्धा एक दिवस जिल्हा नियोजनच्या बैठकीला आणि वेळेत कळवून एवढं जर कोणी नसलं तर त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार आहे. त्याचबरोबर थोडं आपलं सध्या जे आपण पाणी पाऊस याच्याबद्दल करतोय त्याची थोडी माहिती आपल्याला देतो. त्याची पण चर्चा बैठकीमध्ये झाली. पर्जन्यमान स्थिती जी आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी 131% पाऊस आपल्या इथं झाला. साधारण 926 मिलीमीटर पाऊस झाला. आज आता 26 मध्ये जून पर्यंत जिल्ह्यात केवळ 60 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. फक्त मला वाटतं जळकोट तालुका सोडला, जळकोट मध्येच अतिवृष्टी झाली आहे. त्याचे पण पंचनामे मदतीचा आपण प्रस्ताव जे ते आपण शासनाकडे पाठवतोय. मग तसं जिल्ह्यामध्ये पाऊस हा गेल्या वर्षीपेक्षा फारच कमी आहे, अत्यल्प आहे. पण एक आहे, गेल्या वर्षीच्या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झालेली आहे. 0.39 म्हणजे 0.39 मीटरनं वाढ झाली गेल्या वर्षी. त्यामुळं थोडं यावेळेला उन्हाळ्यात पाणी जे आहे ते टिकून राहण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात धरणांमध्ये मोठे प्रकल्प मांजरा व निम्न तेरणा यामध्ये मांजरा धरणात सध्या उपयुक्त साठा 37.150 दशलक्ष घनमीटर हे 20.99%, साधारण 21% पाणी आपल्याकडे तिथं उपलब्ध आहे. निम्न तेरणा प्रकल्पात साधारण 38% पाणी साठा आज आपल्याकडे उपलब्ध आहे. मध्यम व लघु प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांमध्ये 13.69% पाणी साठा उपलब्ध आहे आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 12.86% पाणी साठा उपलब्ध आहे. हे या ह्याच्यानं आमचं जे आहे की डिसेंबर पर्यंत तरी समजा पावसाची परिस्थिती अशीच वाईट राहिली तर डिसेंबर पर्यंत तरी पाण्याची अशी अडचण येणार नाही. जी चर्चा आमची झाली, आता शेतकऱ्यांची मागणी नेहमी असते की शेतीला पाणी मिळालं पाहिजे. पिण्याचं पाण्याला प्राधान्य सर्वोच्च आहे. तरी शेतकऱ्यांचं आपलं पीक, आपलं उदरनिर्वाह यासाठी शेतीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून मागणी असते. त्या बाबतीत सुद्धा कलेक्टर साहेबांना मी आणि सर्व माझ्या सहकारी आमदार साहेब आहेत, बाबासाहेब पाटील आहेत, मंत्री महोदय आहेत, खासदार वगैरे सगळेच होते. यांनी केले की पाऊसची परिस्थिती आणि पाणी साठा ह्याचं ताळमेळ ठेवून किंवा दोन्हीवर लक्ष ठेवून पाणी किती सोडायचं, किती द्यायचं, शेतीला देण्याबाबत निर्णय काय करायचं हे या दोन्हीचं अंदाज घेऊन पुढचे निर्णय घेण्यात यावेत. म्हणजे आपण कुठेतरी म्हणजे समजा पाऊस झाला, चांगला वाढलं पाण्याचं हे तर आपल्याला पाणी शेतीला देताच येईल. तर समजा पाऊस झालाच नाही आणि जे आपण सध्या एल निनोच्या बाबतीत सगळी चर्चा ऐकतोय तसं जर परिणाम तसा वाईटच झाला तर पिण्याच्या पाण्याला आपल्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला लागेल. मग त्या पद्धतीनं पुढचं नियोजन आपण हे करतोय. बाकी पाणी टंचाईच्या बाबतीत आज 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय. जळकोट तालुक्यातील 1 गाव आणि 2 वाड्या 161 विहिरी अधिग्रहण आपण केलंय. चारा वैरण व्यवस्थापन आपण त्याचं साधन उपलब्ध चारा जो आहे 1 वर्षापेक्षा जास्त पुरत इतका वेळच्या प्रमाणात शिल्लक आहे. बाकी इतर पण जे तसं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण जे नेहमीच ज्या पद्धतीने करतो बैठक आज पार पडली आणि
लातूरच्या विकासासाठी सुद्धा काही नवीन हे आपलं रेल्वे स्टेशनवरनं येणारा जो रस्ता आहे त्याचं आम्ही सकाळी चर्चा केली, त्याचं चौपदरीकरण आपण करतोय आणि कॉन्क्रीटचा रस्ता करण्याचा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागानं निर्णय घेतलाय. त्यामध्ये स्ट्रीट लाईट, त्याला लागणार डिवायडर, लोकांना चालायला लागणारा फुटपाथ असं आपण तो प्रस्ताव करतोय. साधारण 12-13 कोटी रुपये या सगळ्याला लागतील. पण रेल्वे तिकडनं ट्रॅफिक, येणारी लोक, गजबजलेला एरिया, लोकांची वर्दळ असती, लोक प्रवास भरपूर रेल्वेनं करतात. त्यामुळे आपण हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ह्याच्यातनं पुढच्या ह्याच्यामध्ये घेतोय. यापूर्वी सुद्धा आउटर रिंग रोड बद्दल पण सन्मान्य गडकरी साहेब खरं म्हणजे पुण्याला आले होते. त्याला पुण्याला आम्ही त्यांना या बाबतीमध्ये प्रेझेंटेशन केलं. त्याला सुद्धा गडकरी साहेबांनी पुढची त्याच्यावर लागणारी जी काही प्रक्रिया आहे किंवा जी कार्यवाही ती करण्याच्या सूचना NHला दिलेल्या आहेत. मग त्याचं पण आपण जे आपल्या इथलं ट्रॅफिकचं जे अडचणी होतात किंवा जी काही कंजेशन म्हणजे कोंडी जी होती ती सोडवण्यासाठी या ज्या काही पर्यायी व्यवस्था आपण रिंग रोडच्या उभ्या करू शकतोय त्या उभा करण्याचं आमचं नियोजन म्हणजे प्रक्रियेमध्ये आहे, नियोजन चालू आहे. ते लवकरच त्याला अंतिम मंजुरी मिळेल. आपलं येणाऱ्या आठवड्यामध्ये सन्मान्य आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब हे लातूर सिव्हिल हॉस्पिटल बद्दल बैठक आपण एक लावतोय. आपण भूमिपूजन केलं तर त्यावेळेला आपण चर्चा केली होती की आपल्याला जी मंजुरी आता मिळाली ते हॉस्पिटल आपल्याला पुरेसं नाहीये. आपल्याला 300 खाटांचं हॉस्पिटल आपलं झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण तो प्रस्ताव सन्माननीय आंबेडकर साहेबांची करून त्यांनी सांगितलं की येणाऱ्या आठवड्यामध्ये बैठक लावून त्या प्रस्तावाला पण पुढे मान्यता देण्यासाठी जे काही करायला लागेल त्यामुळे ती बैठक होईल. सगळ्या माझ्या सहकारी आमदारांना, मंत्री महोदयांना त्याला बोलवणारच आहे. त्यामुळं एकदा ती बैठक झाली की त्याच्याबद्दल सुद्धा पुढची जी काही आहे ती आपल्याला माहिती आपल्याला उपलब्ध होईल. बाकी इतर काय आता हे नाही. आपले काही प्रश्न किंवा आपल्या काही असल्या तर आपण विचारावे ती विनंती. एल्निनोच्या बाबतीत आपण प्रशासन म्हणून किंवा जिल्हा प्रशासन म्हणून काय तोंड देण्याचं ठरलंय? कारण 2 एप्रिलला लातूरमध्ये म्हणजे याच सभागृहामध्ये एक हे झाला होता, लढा उष्णतेशी असा नावाने जिल्हा प्रशासनाने एक कार्यशाळा घेतली होती 2 एप्रिलला. आणि उष्णतेशी लढा हरित लातूर संकल्पना असं ते त्याचं हे होतं. अतुल देऊळगावकर होते, मोठे मोठे सायंटिस्ट ऑनलाईन सहभागी झाले होते, संजीव होते. त्याच्यानंतर काहीच नाही. माझं मी त्याही वेळेस मत मांडलं होतं ना आताही आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग, पडणारा प्रत्येक थेंब जर आपण हे केला, आपण पुरवला तर आपल्याला काही याबाबत काही विचार झाला का? कारण पाणी तर मिळणार नाही हे नक्की आहे, पाऊस कमी होणार हे नक्की आहे, जगाने सांगितलेलं आहे. मग जिल्हा नियोजन बैठकीमध्ये पाण्याचं नियोजन, पावसाचं नियोजनाविषयी काही झालं का? नाही, रेन वॉटर हार्वेस्टिंग या बाबतीमध्ये आपण पहिला सगळेच काम करतोय पहिल्यापासून. तर या वर्षाच्या याच्यामध्ये अजून पण जे काही रेन वॉटर हार्वेस्टिंग वर काही निधी DPDCतनं लागला तर आम्ही उपलब्ध करून देऊ. गाळ काढण्याचं आपली योजना आहेत, ही चालूच आहे. त्याला लागणारी जे पण हरित लातूरचं जे आपण म्हटलं की थोडं आता फॉरेस्ट कव्हर, ग्रीन कव्हर ज्याला आपण म्हणतो ते वाढवणं गरजेचं आहे. तर आपल्या इथं बरेच प्रभावीपणे काम करणारे लातूरमध्ये NGO आहेत. मला वाटतं आपलं लातूरचं NGO काय नाव, ग्रीन लातूर NGO फार त्यांचं बाहेर पण राज्यभरामध्ये त्यांच्या मागे न्यूज आले होते की त्यांनी बरीचशी झाडं त्यांनी जगवली, नुसती लावली नाही तर त्यांनी जगवली. तर अशा NGOजना बरोबर घेऊन नक्की DPDC थोडा DPDCचं काय होतंय
आपण पण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे पण फंड मर्यादित आहे, तेव्हा आपण पण काय पण याच्यामध्ये डीपीडीसी काही प्रमाणामध्ये CSR वगैरे जो आपल्याला बाहेरनं थोडाफार मिळत त्याच्या माध्यमातून, आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण आता राज्यामध्ये ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी एक वेगळी योजना केली. मागच्या वेळेला पण एकदा मुख्यमंत्री इथं आले होते, त्यावेळेला सुद्धा त्यांनी, मला वाटतं राज्यात सगळ्यात कमी फॉरेस्ट लातूर जिल्ह्यात आहे राज्यातलं, त्यावेळेला पण त्यांनी स्वतः याचा उल्लेख केला होता की आपल्याला या जिल्ह्यावर इथलं ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी या जिल्ह्यावर वेगळं काम करायला लागणार आहे. तर ते आपण, त्यामुळे त्यांच्या पण ते नियोजनामध्ये आहे. त्यामुळे नक्कीच शासनाकडनं सुद्धा मदत, आपल्या या सगळे जे प्रयत्न चाललेत एनजीओचे, प्रशासनाचे, नागरिकांचे, त्याला चांगली मदत आपण मिळवू आणि एक ठोस असा कार्यक्रम आपण त्याचा राबवू. जिल्ह्यामध्ये जेवढ्या शासकीय इमारती आहेत त्या प्रत्येक शासकीय इमारतीचा ग्रीन वॉटर हार्वेस्टिंग त्या त्या विभागाकडनं झालंय का? आज पहिला जो थेंब पडल ते शेवट थेंबापर्यंत तो पूर्ण जाईल का? याचं काही ऑडिट आहे का? जसे आदेश आपण त्या आपण म्हणतो ते बरोबर आहे, त्या विभागांना आपण दिलेलेच आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग असत, सोलरचा वापर तिथं करणं असत, आपण तसे आदेश दिलेत आणि त्या विभागांनी त्याच्यावर काम करून त्या योजना राबवायच्या. लातूरचा नाट्यगृहाचा प्रश्न खूप जुना आहे. 6 वर्ष झालं बांधकाम चालू आहे, त्या पाठीमागे 6 वर्ष झालं आणि 10 कोटीचा निधी येऊन देखील आता 6 महिने किती 2 वर्ष झाले. त्याच्यात आम्ही काय केलं सर, सकाळी मिटिंगच्या आधी आमची बैठक झाली, कलेक्टर साहेब, मी आणि त्यामध्ये थोडं आपण एजन्सी जी आहे ती आणि हे बदलतोय, कारण जरा एजन्सीकडनं आणि जे आर्किटेक्ट जे आहे त्यांच्याकडनं जसा सपोर्ट पाहिजे तसा दुर्दैवानं मिळत नाही. आमचं म्हणणं आहे, मी सकाळी त्यांना सांगितलं की मला वाटतं आता सुधारित त्याला प्रमा आली, कितीच साधारण ते आले 25 कोटीची सुधारित प्रमा आली. आपण आता नवीन टेंडर काढतोय, नवीन टेंडर काढत असताना मी त्यांना सूचना केल्या किंवा ज्या आर्किटेक्टनी ऑडिटोरियम उभे केले स्वतः 1, 4, 5, 10 असा आर्किटेक्ट बघा, कारण ते काय हॉल बांधायचा नाही, तिथं त्या खुर्च्या ज्या बसवायच्या त्या एक ठराविक अँगल मध्ये बसल्या पाहिजे. स्टेज जे आहे ते लाकडी स्टेज लागतं ऑडिटोरियमला, त्याला लागणार साऊंड प्रूफिंग आहे. ऑडिटोरियम बांधायचं म्हटल्यावर वॉल सगळ्या साऊंड प्रूफ पाहिजे, त्याची सगळी साऊंड सिस्टम, त्याचा तो मिक्सर असतोय, या सगळ्या गोष्टी टेक्निकली म्हणजे नीट असल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांचं ते काय म्हणतात ड्रॉप वगैरे त्यांचे जे असतात हे सुद्धा त्या ह्याच्यामध्ये टेक्निकली ते तशा म्हणलं ह्या कामाला आता पुढचं जे आहे ते एजन्सी बघा. मी त्यांना सांगितलंय की नांदेडचं एक काहीतरी नवीन नाट्यगृह जवळ झालंय, ते एकदा बघायला जावा, तिथं कोण आहे. अगदी मुंबईला आताच रवींद्र नाट्य मंदिर आपण रेनोव्हेट केलं, ते पण बघायला जावं म्हटलं, तिथं पण अतिशय चांगलं काम. मुंबई म्हटल्यावर सगळ्यात नवीन गोष्टी तिथं आपल्याला कळतात, दिसतात, म्हटलं ते पण बघायला जावा. आणि मग अशी कॉन्ट्रॅक्टर पण असा बघा की जो टेक्निकली साऊंड असला पाहिजे आणि आर्किटेक्ट पण तसा असला पाहिजे, असं आम्ही केलंय. तसं आता नियोजन आपण करतोय आणि 25 कोटीत आपण ते पूर्ण करू. सर, आपण सूचना केल्याप्रमाणे लातूरच्या वाहतुकीची जी काही वर्दळ होती त्यामध्ये नवीन गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन केले, परंतु देशातला पहिला प्रयोग लातूरमध्ये झालाय की लातूरचे चौक बंद करण्यात आले, 4 चौक बंद करण्यात आलेले आहे. आणि ते पॉलिटेक्निकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वसतिगृह आहे, त्या ठिकाणी 4 व्हीलरचं एसटी बसचं डायव्हर्शन देण्यात आलेलं आणि ते डायव्हर्शन एकदम गेटला देण्यात आलेले कॉलेजच्या. यामध्ये काही सुधारणा करणे अपेक्षित आहे. बघू आपण एसपी साहेब आहेत, त्यांना परत हे करतील, पण थोडं जे आहे ते काही ठिकाणी हे केल्यामुळं फायदा पण झाला ही वस्तुस्थिती, वाहतूक थोडी सुरळीत व्हायला. कारण जे पुढचे उपाय आहेत ते व्हायला थोडा वेळ लागणार आहे, तोपर्यंत ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी. आता आज मी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मी पण आपल्या गंजगोलाईकडनं तिकडनं झालो, तर मी आलो त्यावेळेला एवढं काही तिथं ट्रॅफिक नव्हतं. तर तिथं पण मी आज ह्याच्यात आल्यानंतर जी पार्किंगची प्रकार मी बघितला, म्हणजे पार्किंग तुम्ही जर अस्तव्यस्त गाड्या रिक्षा जर रोडवरच लावायला लागला
तर वाहतूक कोंडी होणारच आहे. काहीतरी शिस्त असली पाहिजे, काहीतरी एका बाजूला लावल्या पाहिजे. आता येताना मी बघितलं की तिथं रिक्षा स्टँड आहे. रिक्षा स्टँड मध्ये 3च रिक्षा होत्या, बाकी सगळ्या रिक्षा रोडवर येऊन उभ्या. आता मग ह्याला अर्थ आहे का? ह्याला अर्थ असं केलं तर मग तिथं कोंडी होणारच आहे, ट्रॅफिक अडकणार. तर थोडी शिस्त लागली पाहिजे, अशा आम्ही सूचना मगाशी चर्चा झाली. आणि तिथं आता हे करत असताना काही समजा आपण म्हणतोय किंवा काही हे पर्याय ओळखताना काही अडचणी झाल्या असतील, त्याबद्दल एसपी साहेबांनी वाहतूक विभागाचे जे ते योग्य निर्णय ते घेतलेले आहेत. साहेब, माझा एक प्रश्न आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी असं 15-20 कर्मचारी प्रत्येक गावामध्ये नोकरी करत असतात, परंतु ते खोटे प्रमाणपत्र देऊन घरभाडे उचलतात. माझा रेणापूर तालुका उदाहरणार्थ वर्षाला 50 कोटी रुपये न राहता शासनाची दिशाभूल करून लुटतात. याच्यावर कारवाई होणार का? याच्यावर समिती नेमणार का आपण पालकमंत्री म्हणून? दुसरा प्रश्न, वर्षाला आपले 500 ते 600 कोटी रुपये जिल्ह्याचे वाचतील प्रशासनाचे, त्याच्यामधून जिल्हा नियोजनाला सुद्धा कामाला येतील पैसे तुम्हाला. कारण अनेक अधिकारी कर्मचारी फक्त घरभाडे खोटे लिहून शासनाची दिशाभूल करून पैसे उचलत असेल. आपण थोडी स्पेसिफिक माहिती असेल तर कलेक्टर साहेबांकडे आपण द्या, आम्ही तशी त्याची चौकशी वगैरे करून कार्यवाही 100%. आणि दुसरा एक प्रश्न साहेब, लातूर शिवाजी चौकामध्ये 6 मजलीची परमिशन आहे एका डॉक्टर हॉस्पिटलसाठी, 9 मजली इमारत बांधल्या. आता ट्रॅफिकचा एवढा प्रश्न गंभीर बनलेला असताना सुद्धा 1 वर्ष झालं लोक पाठपुरावा करत आहेत तक्रारी बिल्डिंगच्या, तरी त्याच्यावर महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. यासाठी एक साहेब आपण आपल्या स्तरावर सूचना देऊन आयुक्त साहेब आहेत, त्यांनी आयुक्त साहेब लक्ष घालत आहेत जरा काय. सर, अत्यंत महत्वाच्या विषयाकडे तुमचं लक्ष केंद्रित करतो. आपण लातूरचे पालकमंत्री आहात, पण हल्ली लातूरमध्ये गोरगरिबांचा राशनचा माल पूर्ण 1 महिन्याचा विकून खाल्लाय. मी तळापासून पार शेवटपर्यंत सगळ्या तक्रारी केल्यात, पुरावे आहेत. या सगळ्या गोष्टी असताना प्रशासन या लोकांना लाखो किलो माल काळ्या बाजारात विकला गेला, त्याच्यावर कुणीच त्याची दखल घ्यायची तयारी नाहीये. आपण कुठल्या दुकानदाराने केलंय? पूर्ण तालुक्यातल्या संपूर्ण दुकानांनी 4 लाख किलो माल विकलाय सर. बघून घ्या साहेब, आणि कुठलीच कलेक्टर चौकशी केली जात नाही सर याच्यावरती. हे करू, चौकशी करू, आणि दुकानदारी असलं तर त्याचं दुकान पण बंद केलं जाईल. सर, मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो, परंतु एक पालकमंत्री म्हणून प्रश्न विचारू की राजे म्हणून प्रश्न विचारू? नाही तर तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे. आता लातूर शहरामध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये उपोषण करते. आपलं स्वराज्याचं राज्य आहे आणि छत्रपती शिवरायांच्या पायथ्याशी बसून पावसामध्ये तिने उपोषण केलं. जर योग्य असेल तर त्याच्यावरती कारवाई व्हायला हवी. डीवायएसपी साहेबांनी तसा अहवाल दिला की ते कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे चुकीचे आहे. पण असं असताना सर थोडं नाही, आपण बोलताय, मला परवा दिवशीच आपल्या इथनं पत्रकारांचे फोन आले होते. मी त्या दिवशी रात्रीच एसपी साहेबांना हा विषय बोललो. नाही सर, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं यात कुठेही चुकीचं नाही. त्यांची दिशा, लातूर चांगलं सुसंस्कृत आहे आणि या लातूर शांत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न योग्य आहे आणि आम्ही त्यांना दोष देत नाही. परंतु त्यांच्यावरती आपल्याच मंत्रिमंडळातले पूर्ण दबाव आहेत असा आम्हाला संशय आहे आणि या प्रकरणाला आपण न्याय द्याल ही अपेक्षा मी करतो. मी जे माहिती घेतली आहे एसपी साहेब त्यांनी, मला वाटतं आयजींनी चौकशी पण केली आहे, शिक्षा पण त्या अधिकारी जो आहे त्याला दिली आहे. आता फक्त काय आहे की थोडं आपण म्हणाल तीच कार्यवाही झाली पाहिजे असं लगेच छोटी त्याला काही प्रोसेस आहे. काही त्यांना येता त्यांनी दिलेल्या ह्याच्यावर येऊन त्याच्या अधिकाऱ्यावर शिक्षा एक झाले, पुढची पण काय असेल ते आयजी वगैरे वरचे जे अधिकारी आहेत ते करतील. त्यामुळं असं जर असलं तर आयजींनी ही कार्यवाही पण केली नसती. तुम्ही जर म्हणताय दबाव असता तर ही कार्यवाही पण झाली नसती, पण ती कार्यवाही झाली आहे आणि जो काय असेल तो योग्य न्याय मिळेल. त्या महिलेवर पण अन्याय होणार नाही आणि असं पण नाही की कुठल्या अधिकाऱ्याला मुद्दाम नाही करायचंय, त्यामुळे तसं काय होणार नाही. सर, नेमकं आज अधिकारी किती गैरहजर होते? आता डीपीओ साहेब तुम्हाला यादी देतील का? आम्हाला कळावं पण. देतील. सर, सन्मान्य सर, जिल्हाधिकारी झाली, त्याच्यावर पण विषय झाला. बाबासाहेब पाटलांनीच विषय मांडला मगाशी
आणि आयुक्त साहेब पण इथं आहेत, त्यांना पण आम्ही केलं की तातडीनं आता बॉडी निवडून आलेली आहे, त्यांचं खरं म्हणजे निवडून आलेल्यांचं आधी प्रशासक होता, आता ते निवडणुका झाल्यात, त्यांनी खरं म्हणजे सगळ्यांनी मिळून हे केलं पाहिजे. आणि आयुक्त साहेबांना पण आम्ही सगळ्यांनी सूचना दिल्यात की शहरातले जे काही खड्ड्यांचे झाले ते तातडीनं दुरुस्त करून घ्यावं. सर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपलं लक्ष वेधू इच्छितो. मुख्यमंत्री जिथे जातात तिथे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही अशी संकल्पना लातूर जिल्ह्यामध्ये रुजू झाली आहे. सर, नव्यानं लातूर जिल्ह्यामध्ये 60 मंडळ आहेत, ज्याला आपण सर्कल म्हणतो, आणि 4च मंडळांना पीक विमा किंवा अतिवृष्टी नुकसान हे ते झाले. सर, अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. जिल्हा नियोजन समितीचा केंद्रबिंदू हा शेतकरी असला पाहिजे. सर, उजनीमध्ये मुख्यमंत्री आले होते, अर्ध गाव पाण्याखाली होतं, ड्रोन फुटेजनं ही सगळी माहिती जमा करावी लागली. औसा तालुक्यातल्या कार्लामध्ये 150 एकर जमीन पाण्याखाली होती. मजाक लावलाय सर शेतकऱ्यांचा. पीक विमा नाही, अतिवृष्टीची काही मदत नाही. शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे? मुख्यमंत्री जिथे जातात, औरा शाजीला गेले, उजनीला गेले, 1 रुपया नाही, आणि जिल्हा नियोजन समिती या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते. साहेब, सगळ्यात जास्त मागच्या पावसामध्ये नुकसानीची मदत ही लातूर जिल्ह्याला मिळाली आहे. तुम्हाला पण माहिती आहे, आकडेवारी ती उपलब्ध आहे. मी नुसतं सांगतो म्हणून ती आकडेवारी तुम्हाला कुठूनही मिळेल. आता माझ्याकडे लगेच आकडा नाही, पण किती मिळाले? साधारण 1200 कोटी रुपये जिल्ह्याला मिळाले. आणि ह्याचा विषय जो आपण मांडलाय आपल्या काय इन्शुरन्सचा, तर त्याचं सुद्धा आता मला वाटतं सकाळी निवेदन यांनी दिलंय. त्याच्यावर पण आम्ही जे असेल ते करू. असं कुणावरही अन्याय किंवा एवढे सर्कल झाले हे वगैरे असं होणार नाही. थोडं इन्शुरन्स कंपन्यांचा पण याच्यामध्ये चाल ढकल, ते इन्शुरन्स द्यायला लागू नये वगैरे हे प्रकार आहेत. ते स्वतःच काय म्हणते कातडं वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण ह्याला कुठेही सरकार आणि मुख्यमंत्री जर अशा गोष्टीला कधीही पाठिंबा, शेतकऱ्यावर अन्याय होईल असल्या गोष्टीला देत नाहीत, देणार नाहीत. 100% न्याय शेतकऱ्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून सुद्धा. आणि आता सुद्धा जळकोटला जी अतिवृष्टी झाली त्याचं पण आम्ही पंचनामे करून शासनाकडे नवीन पाठवतोय. त्याची पण मदत पाठवलेली आहे, त्याची पण मदत मिळून येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता शेवटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो 72 फुटी पुतळा आहे, आपण सूचना केल्या होत्या की कलेक्टरला घेऊन तुम्ही हैदराबादला जावा. खरोखरच ते येते का कलेक्टर? आणि काय आता सध्याची काय परिस्थिती आहे? आचारसंहिता आपण मध्ये बंतेजींबरोबर बैठक केली होती. त्यांना थोडं जागा आणि त्याचं होतं तुमची बदल, त्याच्यावर आपण सकारात्मक आहोत. आपलं काही, कारण शेवटी हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा आहे. शासन प्रशासन पूर्णपणे सकारात्मक आहे. आचारसंहिता असल्यामुळं पुढची प्रक्रिया याच्यामध्ये होऊ शकली नाही. पण लवकरच पुढची पण बैठक घेऊन बंतेजींना बरोबर घेऊन आमदार साहेब विद्यार्थी सगळ्यांना आम्ही पुढची जी काय असेल ती कार्यवाही 100% साहेबांनी खासदार साहेब इथे त्याची अशी तक्रार असते खासदार साहेबांची की त्यांनी जी काही सुचवलेली कामं आहेत ती होत नाहीत डेप्युटीच्या माध्यमातून. असं नाही, खासदार साहेबांना तुम्ही विचारू शकता. आम्ही कुठेही लातूर डेप्युटीसी मध्ये माझी अन्याय कुणावर विरोधक असं नाही. आणि आम्ही मगाशी चर्चा केली, आता ओमराजे आमच्या बरोबर आले, आता म्हणलं की खासदार राहिलेले, त्यामुळं मी त्या मुलाखतीमध्ये आपल्या पालकमंत्री साहेबांचे विशेष आभार मानलेले आहेत. मी नाराजी व्यक्त केली आहे नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांबद्दल, कारण त्यांनी मला बिलकुल निधी दिलेला नाही. त्यामुळे आता माझी खासदार साहेबांना विनंती आहे, तिथे या पालकमंत्र्यांचं ऐकून त्यांनी घेऊया. आहे का पालकमंत्री साहेब? या खासदारांचं काही ग्रीन सिग्नल आहे का म्हणलं तुमच्याकडे? ग्रीन सिग्नल काय, आपले सगळे प्रेमाचे ग्रीन सिग्नल त्यांनी. चला ती कशाला काढा.